म्हसोबा हे ग्रामीण दैवत आहे। साधारणतः 13व्या शतकापासून म्हसोबाची ठिकठिकाणी स्थापना केल्याचे जाणकार लिहितात। प्रत्येक गावची लोकदैवत किंवा ग्रामदैवत म्हणून सुद्धा म्हसोबाकडे बघितल्या जाते। शेंदूर लावलेला गोल किंवा उभट असा मोठा दगड या स्वरूपात तो गावोगावी आढळतो। गावाच्या शिवेवर, शेताच्या बांधावर वा गावातील एखाद्या प्रमुख ठिकाणी त्याचे वास्तव्य असते। रोगराईचे संकट, वार्षिक यात्रा इत्यादी प्रसंगी त्याला बकरा, कोंबडी, नारळ इत्यादी अर्पण करतात। महिषासूर या सामासिक शब्दातील महिष या शब्दाला संत, देवता इत्यादींच्या नावांना जोडला जाणारा पितृवाचक बा हा प्रत्यय जोडून महिषोबा असा शब्द बनला अशी मान्यता आहे। पुढे त्याचेच म्हसोबा झाले। महाराष्ट्र आणि गोव्यातील काही भागात तेलाचा घाणा सुरू करण्यापूर्वी म्हसोबाची स्थापना करतात। तसे केल्यामुळे अधिक तेल मिळते अशी श्रद्धा आढळते। इतर घाणेवाल्यांना म्हसोबा भाड्याने देण्याच्या प्रथेचाही उल्लेख आढळतो। म्हसोबा, वेताळ हे भूतांचे नियंत्रक देव असल्याने त्यांना भूत योनीत गृहीत धरता येत नाही। म्हसोबा हा भूतांचा अधिपती आहे, त्याचे सामर्थ्य वेताळा इतके असते इत्यादी प्रकारच्या श्रद्धा आढळतात।